सर्वांना ख्रिस्तात सलाम. ख्रिस्ती क्रांती याचा इतिहास आपण गेले अनेक रविवार पाहत आहोत. आज आपण एक थोड्या वेगळ्या विषयाकडे वळूया. थोडं काळामध्ये थोडंसं आधी जाऊया, पूर्वी जाऊया, पहिल्या शतकात जाऊया आणि पाहूया प्रथम मंडळी व त्याचे वीर. प्रथम मंडळी व त्याचे वीर. नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न पडले, ज्याचे त्याला उत्तर कोणा खोज्या किंवा मंत्र्याकडून मिळाले नाही, आणि त्यामुळे त्याच्या मनाला तळमळ आणि त्याची झोप उडाली. आणि मग राजाच्या स्वप्नाचे उत्तर जिवंत देवाने दानिएलाद्वारे त्याला दिले. महाराज, आपण एक दृष्टांत पाहिला. त्यात एक मोठा पुतळा आपल्या दृष्टीस पडला. तो भव्य व विक्राळ होता. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, छाती आणि हात रुप्याचे, पोट आणि मांड्या हे पितळीचे, पाय लोखंडाचे आणि पाऊलांचा काही भाग हा लोखंडाचा आणि मातीचा होता. या पुतळ्याच्या सर्व धातूंचा अर्थ सांगितला आणि पुढे दानिएल विश्लेषण करून म्हणतो, हे सुवर्ण शीर जे आहे, पुतळ्याचं सुवर्ण शीर जे आहे, ते नबुकदनेस्सर राजा स्वतः आहे. सर्व वैभव स्वर्गीय देवाने त्याला दिले आहे. दानिएल बाबेलचा जो साम्राज्य आहे त्याला सोन्याचं एक उदाहरण किंवा एक उपमा या पुतळ्याद्वारे देत आहे. आपल्यानंतर कनिष्ठ राष्ट्र निर्माण होईल आणि रुप्याचं धातू ह्याचं जे चित्र आहे ते त्याच्यानंतर येणारं जे कनिष्ठ राष्ट्र आहे, जे इतिहास सांगतं, हे मेदी पारसी असं राज्य आहे. पुढचं पितळेचं जे तिसरं राज्य आहे ते म्हणजे सर्व पृथ्वीवर सत्ता चालवीन असं एक राज्य, असं दानिएल म्हटला. आणि इतिहास सांगतं की हे राज्य हेल्लेनी किंवा ग्रीक असं होतं. आणि इतिहासात लिहिलेलं आहे, अलेक्झांडर द ग्रेट किंवा सिकंदर बादशाह जो आहे त्याने तत्कालीन पृथ्वीचा जितका ज्ञात भाग होता त्यातलं 3/4 भाग त्याने काबीज केला होता. आणि चौथे राज्य जे लोखंडासारखे मजबूत, लोखंड सर्वांचा भुगा करते तसे ते राज्य सर्वांचे चूर्ण करेल, असे हे रोमी साम्राज्य. या साम्राज्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत, कारण की याच रोमी साम्राज्याद्वारे प्रथम मंडळीचा छळ झाला होता. जसे लोखंड सर्व धातूंना तोडून चूर्ण करते, चूर्ण करण्याची क्षमता ते ठेवते, जसे पायाखाली काही आले ते त्याचा भुगा करूनच सोडते, अशी उपमा या पुतळ्याद्वारे या स्वप्नात नबुकदनेस्सर राजाला दिसलेली आहे. लोखंडाचे पाय म्हणजेच रोमी साम्राज्य. या रोमी साम्राज्याबद्दल हे चित्र योग्य आहे, कारण ते फक्त त्यांची लष्करी ताकद नाही, तर त्यांची क्रूरता आणि त्यांची विकृत बुद्धी हे या लोखंडी पायाद्वारे एक चित्रण नबुकदनेस्सर राजाला जे स्वप्न पडलं त्याच्याद्वारे आपणा सर्वांना दिसत आहे. शत्रूंना, कैद्यांना आणि सर्व विरोधात जाणाऱ्यांना प्रत्येकाचा छळ करून भिन्न भिन्न आणि यातनादायी पद्धतींनी त्यांना कसे ठार मारायचे हे रोमी साम्राज्याला पूर्णपणे ठाऊक होते. येशूचंच उदाहरण आपण पाहतो. येशूला याच रोमी लोकांनी छळ करून, वेताचे फटके मारून, पाठ सोलून काढून, स्वतःचाच वधस्तंभ उचलायला लावून, नग्नावस्थेत त्याची धिंड काढून शेवटी त्याच्याच वधस्तंभावर 3 कुऱ्हाडी खिळ्याच्या साहाय्यतेनं त्याला त्या वधस्तंभावर टांगले. हे सर्व अशासाठी की जो कोणी रोमी साम्राज्याच्या विरोधात जाईल त्याचे काय हाल होतील याचा एक नमुना सर्वांना दिसला पाहिजे. रोमी साम्राज्य आणि यहुदी लोक यांचं नातं गुंतागुंतीचं आणि संघर्षाचे असे होते. रोमने इस्रायलाला येशू येण्याच्या साधारण 63 वर्षाआधी जिंकले होते. आणि हेरोद नावाचा बादशाह
हा एक मांडलिक राजा असून, मांडलिक म्हणजे तो मुख्य राजा नव्हता, तर राजाच्या खालचा एक छोटा राजा म्हणून या राज्यावर तो राज्य करत होता. यहुदी लोक रोम्यांचा तिरस्कार करायचे, कारण मंदिराकडून त्यांना प्रशासकीय किंवा एक ॲडमिनिस्ट्रेशन टॅक्स म्हणून द्यावा लागायचा, त्यांना कर भरावा लागायचा. आणि रोमी सुभेदार हे यहुद्यांच्या धार्मिक विधींमध्ये देखील ढवळाढवळ करायचे. रोमी सम्राट हे अत्यंत विकृत बुद्धीचे आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे असे होते. उदाहरणार्थ, येशू जेव्हा जन्मला तेव्हा हेरोद राजाला मागी लोकांनी सांगितले की यहुद्यांचा राजा जन्मला आहे. तेव्हा यहुद्यांचा राजा हे शब्द ऐकल्यावर हेरोदाने आपली सत्ता जाईल अशा भीतीपोटी मागे लोकांनी त्यांना काय सांगितलेले की 2 वर्षांपूर्वी त्यांनी तो तारा पाहिला आणि त्या ताऱ्याच्या पाठोपाठ ते येऊन येशूची भेट त्यांनी घेतली. बेथलेहेम नगरापर्यंत त्या ताऱ्याने सोडले. ह्याचा अंदाज हेरोद राजाने लावला आणि त्याला असे वाटले की येशू जिथे कुठे असेल तो 2 वर्षाचा असेल. आणि ह्या एका अंदाजामुळे त्यांनी 2 वर्षाखालील सर्व मुलांची, बेथलेहेम नगरातील सर्व मुलांची कत्तल करण्याचा फरमान त्यांनी काढला. इतके क्रूर आणि सत्तेसाठी भुकेले असे हे रोमी सम्राट होते. इसवी सन 54 साली नीरो बादशाह ह्यांनी सत्ता गाजवली. त्याला रोम नगर जे आहे ते रोम नगर संपूर्ण पाडून संपूर्ण रोम नगरीमध्ये, म्हणजे संपूर्ण रोम नगरीचा समावेश होईल असे एक मोठे पॅलेस, असा एक मोठा राजवाडा बांधायचा होता. आता प्रशासन त्याला ह्याची परवानगी देत नव्हतं, तर त्यांनी काय करावं? त्याने संपूर्ण शहराला आग लावली आणि त्याच्या राजवाड्याच्या वर जाऊन वायलिन वाजवत आणि कविता म्हणत तो हे संपूर्ण तमाशा बघत होता. अनेक घरं जळली, अनेक लोक मरण पावले. हे सर्व तो त्याच्या राजवाड्याच्या वर उभा राहून पाहत होता आणि हसत होता. ह्याचं कारण काय? तो इतका निर्धास्त का राहिला? कारण एक नवोदित छोटा संघ जन्माला आला होता, ज्यावर हा आग लावण्याचा आळ, हे आग लावण्यासाठी हे लोक कारणीभूत आहेत असा आळ तो घालणार होता. आणि तो संघ म्हणजे ख्रिस्ती बांधव, नवीन विश्वासणारे, ज्यांना कदाचित पौलाने नुकतंच ख्रिस्ती विश्वासात आणला असेल. ह्यांना या नीरो बादशाने दोषी असं ठरवलं आणि अनेक प्रकारे क्रूरतेने यांचा छळ केला, यांना कैद केलं आणि सर्व ख्रिस्ती बांधवांचा क्रूरतेने त्यांनी छळ केला. तो छळ कसा केला? मेलेले प्राणी जे आहेत ते मेलेल्या प्राण्यांचं कातडं काढायचं, त्या कातड्यांमध्ये जिवंत ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना भरायचं आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या समोर यांना टाकून द्यायचं. म्हणजे ते पिसाळलेले कुत्रे त्यांच्या चिंध्या चिंध्या करून त्यांना ठार मारतील. अनेक दरबारामध्ये अनेक त्यांचे पार्टीज व्हायचे, त्याच्यामध्ये अंधार असायचा. आपल्याकडे आता लाईट आहे, तेव्हा लाईट नसायचे. कैदेमधून एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला बोलायचं, त्याचा अंगरखा काढायचा, त्याला मेणामध्ये बुडवायचं त्या अंगरख्याला, पुन्हा त्या कैद्यावर चढवायचं, सर्वांमध्ये त्या कैद्याला वर एका खांबावर लटकवायचं आणि त्या कैद्याला आग लावून जिवंतपणे पेटवायचं. आणि सर्वजण हे बघून टाळ्या वाजवायचे. असे अनेक प्रकारे ख्रिस्ती बांधवांचा, पहिल्या मंडळीचा छळ झालेला आहे. बरं, छळामध्ये देखील दर्जा ठेवणारे असे हे रोमी साम्राज्य लोक. जर उच्च दर्जाचं कोणी असेल, जर रोमी सिटिझन कोणी असेल, रोमी नागरिक जर कोणी असेल, तर त्याला सोपं मरण द्यायचं, लवकर मरेल अशी एक शिक्षा त्याला द्यायची. परंतु जर कोणी इतर धर्मी असेल किंवा कोणी दुसऱ्यांना त्रास देणारा असा एक लुटारू किंवा असं कोणतरी असेल, तर त्याला वधस्तंभावर असं क्रूर आणि अमानुष असे मरण मारायचे. ह्याचंच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की संत पौल हा रोमी नागरिक होता, म्हणून त्याला जेव्हा कैद करण्यात आलं आणि जेव्हा त्याला मरणदंडाची शिक्षा नीरो बादशाने दिली, तेव्हा त्याचा इतिहास सांगतं की शिरच्छेद करून त्याला मारण्यात आलं. सोपं मृत्यू त्याला देण्यात आलं. कशाच्या तुलनेत? जर आपण येशूचं किंवा पेत्राचं मरण जेव्हा आपण पाहतो, वेताचे फटके मारून
नग्नपणे धिंड काढून सर्वांसमोर वधस्तंभावर खिळ्यांच्या सहाय्यतेनं त्यांना लटकून ठेवणं, जोपर्यंत ते मरत नाही तोपर्यंत, दुसऱ्यांसाठी एक उदाहरण व्हावे म्हणून. इतकेच काय, लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून कैद केलेल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना भुकेल्या सिंहांसमोर आणि जनावरांसमोर आखाड्यात प्रेक्षकांसमोर सोडले जायचे आणि सर्व रोम ही मजा बघत टाळ्या वाजवायचा आणि शिट्ट्या वाजवायचा. आणि जेव्हा या लोकांना कैद करण्यात यायचे तेव्हा हे अशा ठिकाणी कैद करायचे जिथे या लोकांचं ओरडणं आणि जे जे मृत्यू पावत आहेत त्यांचं रडणं या लोकांना ऐकायला यावं, यासाठी की त्यांनी भयभीत होऊन त्यांना पुढचं जे काय होणार आहे त्याचं भय त्यांना वाटावं. आणि अशा परिस्थितीत पहिली मंडळी, ख्रिस्ताचा जो विश्वास आहे तो विश्वास त्यांचा पारखला जात होता. विचार करा, जे वचन रोमकरास पत्रात लिहिलेले आहे, पौलाने जे वचन लिहिलेले आहेत, जे स्तोत्र आहेत, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. या वचनाचा एक वेगळाच अनुभव या लोकांना घ्यायला मिळत असेल आणि त्यांच्या बरोबर जे घडलं त्याच्याद्वारे आज आपल्याला ऐकायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. अशा परिस्थितीत पहिली मंडळी जिवंत राहिली, त्यांचा विश्वास पारखला गेला. पण हे सर्व का? रोमी लोक ख्रिस्ती लोकांचाच छळ का करत होते? अशी जे आपण आत्ता पनिशमेंट्स ऐकले, जे त्रास जो होत होता या लोकांना, तो फक्त लुटारू किंवा जर कोणी शासनाच्या विरोधात जात असेल त्यांच्यासाठी योग्य होता. पण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ का झाला? तर रोमी साम्राज्याचा जो धर्म होता, हे लोक अनेक कारणांसाठी अनेक दैवतांना मानायचे. उदाहरणार्थ, सुपीकपणासाठी व्हीनस नावाचा एक दैवत त्यांची होती, युद्धासाठी मार्स नावाचा एक देव त्यांचा होता. असं ह्यांचा वेगळ्याच प्रकारचा एक धर्म आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या रोमी लोकांना त्यांच्या धर्माचा गर्व असायचा. ह्यांच्यासाठी इतर सर्व धर्म हे अंधश्रद्धा म्हणून असायचे. आमचा धर्म हा सर्वोच्च, बाकी सगळे धर्म ही अंधश्रद्धा आहे. आणि हे शिष्ट लोक होते, तर ह्या लोकांनी इतर धर्मांना कमी लेखून, तुच्छ मानून, यांचा तिरस्कार करून यांना अंधश्रद्धा असे ते म्हणत असायचे. अंधश्रद्धेचा शिक्का असा इतर धर्मांना देण्यात आलेला होता. आणि ह्या धर्मांपैकी एक, जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांच्या धर्माला, अर्थात ख्रिस्ती धर्माला हा शिक्का देण्यात आला. पण छळ करण्यासाठी केवळ इतकंच कारण पुरेसं वाटत नाही. फक्त वेगळ्या धर्माचे असल्यामुळे कोणी कोणाचा छळ, इतक्या पातळीचा छळ करत नाही. तर याचं मुख्य कारण काय आहे? पौलासारखे अनेक सेवक ज्यांनी रोमी देवांची निंदा केली, असे देखील अनेक सेवक होऊन गेले. तर हे कारण होतं का की हे लोक रोमी देवांची निंदा करत होते? परंतु असं असतं तर मग जे तत्कालीन यहुदी लोक आहेत त्यांचा देखील छळ झाला असता. यहुदी शास्त्री परुषी यांचा आणि रोमी सुभेदारांचा अनेकदा आपण पाहतो त्यांच्यामध्ये वादविवाद होत असायचे. पण यहुदी लोकांचा छळ नव्हता होत, तर ख्रिस्ती बांधवांचा छळ होत होता. तर त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की रोमी साम्राज्याचं एक तत्व होतं. ते तत्व असं की जो कोणी आपल्या धर्माला भ्रष्ट करू पाहतो, नवीन कल्पना आणि नवीन प्रथा आणून, नवीन धर्म आणून जो कोणी आपल्या धर्माला भ्रष्ट करू पाहतो त्याचा तिथेच काटा मोडायचा. नवीन धर्माला वर येऊ द्यायचं नाही. आणि त्या काळामध्ये सर्वात नावाजलेला असा जो नवीन धर्म येत होता, जो लोकांच्या कानी पडत होता, जिथे अनेक लोक कन्वर्ट होत होते, तो धर्म तर ख्रिस्ताचाच होता. कारण की ख्रिस्ती तत्व सर्वांना आवडेल असे आणि सर्वांना माहिती असे, कारण की ते ख्रिस्ती सेवक जे होते ते तिथे येऊन ख्रिस्ताचा प्रचार अत्यंत परखडपणे करत होते. तर हा धर्म मोठा वाढत आहे, ह्याला इथेच आपण मोडलं पाहिजे, म्हणून हे सर्व छळ रोमी साम्राज्य ख्रिस्ती बांधवांविरुद्ध करत होता. आता मी हे तुम्हाला आत्ता सांगण्याचं कारण काय आहे? आपले धार्मिक किंवा विश्वासाचे मूळ काय आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे. आपले आत्मिक पूर्वज यांची निष्ठा किती होती, ख्रिस्ती जीवनाची व्याख्या काय आहे, हे ह्या लोकांच्या छळामधनं आणि या छळामधनं त्यांचा विश्वास जो बाहेर आला आहे, याचा पुरावा हाच की आपल्यापर्यंत आजपर्यंत जे बायबल आहे ते तंतोतंत पोचलेलं आहे.
हे सर्वाचा पुरावा जो आहे तो आपल्याला आज दिसून येतो. आणि ह्यामधनं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की यांच्या तुलनेत आपण बोथट, विरळ किंवा उथळ ख्रिस्ती जीवन जगतोय का? फसले जाऊ नका प्रियांनो, कठीण दिवस येत आहेत. जो छळ तेव्हा त्या काळच्या विश्वासणाऱ्यांबरोबर झाला होता तसा छळ आपला देखील होणार आहे, शास्त्र हे सांगतं. आणि हे लोक पुढे मागे बघणार नाही, त्याचं समर्थन देखील हे करतील. कारण की रोमी लोकांनी त्याचं समर्थन असं केलं होतं की ख्रिस्ती विश्वासणारे लोक जे मेळावे भरवतात त्या मेळाव्यामधनं शासनाला त्रास होतो. रोमी सम्राट जो आहे त्या रोमी सम्राटाला हे नमन करत नाही, त्यांचा वेगळाच देव आहे, त्या वेगळ्या देवाचं हे भजन पूजन करतात आणि त्याच्या पाया हे पडतात. म्हणून या लोक इतक्याशा कारणामुळं या लोकांनी इतक्या वेगळ्या पातळीचा छळ ख्रिस्ती बांधवांचा केला. तर मग आज आपण कुठल्या वेगळ्या काळात जगत आहोत प्रियांनो? आज आपण काय वेगळं अनुभवत आहोत? आपण अशाच एका काळामध्ये जगत आहोत आणि ती वेळ लांब नाही जिथे आपल्याबरोबर देखील असंच काही होऊ शकतं. म्हणून फसले जाऊ नका, प्रभूमध्ये दृढ असा. कारण की तो क्षण असा असेल जिथे वाचलं जाणं महत्त्वाचं नाही, परंतु ख्रिस्ताचे गौरव होणं हे अत्यंत अगत्याचं असणार आहे. कारण की येशू डोंगरावरील प्रवचनात जेव्हा म्हटला, नीतिमत्वाकरिता जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा आनंद करा, उल्हास करा, कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा देखील त्यांनी तसाच छळ केला. शेवटी दानिएलाचं जो स्वप्न आहे तिकडे रोमी साम्राज्याबद्दल तर आपल्याला माहिती मिळालीच, परंतु शेवटी ते वचन असं सांगतं की एक दगड आकाशातून आला आणि ते संपूर्ण त्या मूर्तीचा चुरडा त्या दगडाने केला. ते दगड एक चिन्ह होतं, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं आणि त्याच्या येणाऱ्या राज्याचं. आपलं लक्ष जे आहे ते येशूच्या येणाऱ्या राज्याकडे जर असलं तर हे छळ, तत्कालीन जे छळ आहे तो आपल्याला काहीच वाटणार नाही. प्रभूचं गौरव करूया की इतकं मोठं प्रेरणास्थान आपल्याला या प्रथम मंडळीकडनं मिळालेलं आहे. आणि ह्या मंडळी जी प्रेषितांची कृत्य 2 अध्यायामध्ये या मंडळीबद्दल जसं लिहिलेलं आहे तशी मंडळी होण्याचं आपण ठाण घेऊया आणि आपण प्रयत्न करूया. इथून पुढचे जे सेशन्स असतील ते मी ह्याच प्रथम मंडळीमधनं जे वीर आले आणि जे या क्रूर लोकांसमोर जाऊन ख्रिस्ताची ग्वाही ज्यांनी दिली याबद्दल आपण पाहणार आहोत. आमेन.